4 फेब्रुवारी घरगुती वेट लॉस डाएट प्लॅन. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही 4 टाईम खाऊ शकताय, पण भाकरी किंवा चपाती एका वेळी एकच भाकरी, चपाती घेतली तर 1 किंवा 1.5. त्याच्याबरोबर फक्त काय करायचं आहे बघा, आता ह्या 4 भाकरीचं काय होणार आहे, 400 कॅलरीज होणार आहेत किंवा चपातीचं 400 ते 500 कॅलरीज 1.5 खाली तर म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त कॅलरीज नाहीत. आपलं चुकतंय गणित कुठे बघा, त्याच्याबरोबर जी भाजी आमटी खातोय ना तिथं गणित चुकतंय. मग आपल्याला वाटतं की थोडासा भात घेतला, 2 भाजी 1 वाटी भाजी आमटी जी काय म्हणताय तुम्ही, ह्या 2-3 ह्याच्यामध्ये आपलं ते तेल येतंय, मसाला येतोय आणि तिथं कॅलरीज वाढतात. हा सगळा घोळ आपला तिथं होतोय. तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, फायबरयुक्त आणि प्रोटीनयुक्त घ्यायचं आहे. मग प्रोटीनसाठी काय करायचं, तुम्ही अंडी चिकन मासे खात असाल तर हे प्रत्येक वेळेस 4 ह्याच्यामध्ये वेगवेगळा मेनू घ्या तुम्ही. भाजी आमटी कालवण हे जे काय म्हणतात त्याच्यात मग समजा अंडी घेतली तर 2 अंडी व्हाईट घ्यायची, 1 अंडे पूर्ण घ्यायचं. ह्याच्याबरोबर प्रत्येकाची कमी तेलाची पोळी करा किंवा डायरेक्ट शिजवून घ्या आणि कमी तेलाची कमी मसाल्याची आमटी हे, आणि त्याच्याबरोबर काकडी टोमॅटो बीट गाजर हे सॅलड कंपल्सरी पाहिजेच. सेम चिकन माशाला पण असंच करायचं. आणि जे हे खात नाहीत त्यांनी काय करायचं आहे, कुठल्याही कडधान्य कुठलीही तेही कमी तेल कमी मसाला हे पत्ते कायमच लक्षात ठेवा. आणि त्याच्याबरोबर सॅलड. ह्याच्यामध्ये तुम्ही ताक दही सगळंच एका वेळी घेऊ नका. तुम्ही एका वेळी सगळं ताटात घेतलं तर भाकरी आणि चपातीच्या कॅलरीज कमी आहेत, पण तुम्ही बाकीचं ताट जास्त भरलं तर त्याच्या कॅलरीज वाढतात. तर ते कमी घ्या. त्याच्यामध्ये फायबरसाठी काकडी टोमॅटो बीट गाजर सॅलडचं प्रमाण वाढवा. आणि प्रोटीनसाठी कडधान्य खात नॉनव्हेज खात असाल तर चिकन मासा अंडी हे कमी मसाला कमी तेलाचं हे प्रत्येक 4 वेळा वेगवेगळं घ्या. एकदा अंडी घेतली तर एकदा कडधान्याचं काय तर घ्या, एकदा ताक दही दुपारच्या वेळेत घ्या, संध्याकाळचं दूध जरी घेतलं चालतं साखर न घालता. 1 ग्लास दुधामध्ये अंदाजे 150 ते 160 कॅलरीज आहेत आणि त्याच्यामध्ये 8 ग्रॅम प्रोटीन आहे. ह्या सगळा बॅलन्स होतोय. ह्या 4 वेळेला वेगवेगळं घ्यायचं. भाकरी चपाती भाजी हे घ्या, पण हे सांगितल्या पद्धतीने घ्या. दिवसभरामध्ये 2.5 ते 3.5 लिटर प्रत्येकाच्या वय वजन उंचीनुसार पाणी प्या. दिवसभरात सातत्यानं लहान लहान हालचाली करा. जरी तुम्ही सकाळी चांगला व्यायाम करत असाल तरी पण दिवसभरामध्ये थोड्या हालचाली करा. आणि जे काही जेवण करताय ते चावून खाण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.